नाशिकच्या गिरणा धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गिरणा नदीमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे आणि त्यामुळे पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मोसम नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाल्याची माहिती नाशिक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आलाय। तर गिरणा नदीच्या पुलावरून प्रवास न करण्याचं आवाहन सुद्धा नागरिकांना केलं गेलंय। नाशिक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे व चनकापूर धरण जे आहे त्या चनकापूर धरणातून 15,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं आहे व आपण गिरणा नदी पात्रात आलेलो आहे व गिरणा नदी ही बघू शकतोय आपण की दुथडीने जो पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाहू लागलेला आहे व त्या विसर्गामुळे जो गिरणा नदीचा जो पूल आहे त्याच्या बाजूला भलं मोठं आपण बघू शकतोय भगदाड पडलेलं आहे व रात्रीपासून जे प्रशासन आहे ते सज्ज झालं होतं। काही काळ जे वाहतूक आहे ती ठप्प केलेली होती व प्रशासनाने इथे आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी जास्त इथे वाहतूक जी आहे ती जास्त प्रमाणात करू नये व प्रशासन आता कुठेतरी अलर्ट मोडवर आहे व आता पाण्याचा आपण बघू शकतोय पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी झालेला आहे व त्यानंतर आपण बघू शकतो प्रशासनाने कुठेतरी वाहतूक आता सुरळीतपणे चालू केलेली आहे। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।